सामनामध्ये भूमिका आहे, पण असंही म्हटलं जाते की बीसीसीआयचा खेळाडूंवर ही मॅच खेळण्यासाठी दबाव होता असं मला वाटतं सुनील गावस्कर पण बोलले। आणि एकूणच भारतीय जनता पक्ष, मी त्याला बोगस जनता पार्टी म्हणतो, यांचं देशभक्तीचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे। आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करताना अमित शहाचा मुलगा जय शहा ह्याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणारं हे सरकार आहे। हे ढोंग आणि हे ढोंगी यांचं आता सगळं बिंग आता फुटलेलं आहे। म्हणजे खरंच लाज वाटते। एक कणखरपणा दाखवायला पाहिजे होता। नाही खेळणार, काय झालं असतं फरक? एशिया कप आम्ही नाही खेळणार, कारण मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो तेव्हाही मी हा मुद्दा अधोरेखित केला होता, तो परत आज बोलतोय। पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जगभरामध्ये सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ ही पाठवली। तुम्ही नेमकं तिकडे काय सांगितलं? आतंकवादाच्या विरुद्ध आहे। कोण करते तुमच्याकडे आतंकवाद? पाकिस्तान करते। आणि आपण बघितलं असेल की सगळी शिष्टमंडळ जाऊन आली, त्यांनी तिकडे काय सांगितलं, त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला याच्याबद्दल कोणालाही काही सांगितलं गेलेलं नाही। महत्त्वाचा मुद्दा की तिकडे तुम्ही काय सांगितलं? पाकिस्तान आतंकवाद करतोय आमच्या देशात, असं जर का सांगितलं असेल आणि तसं असावं अशी आमची एक कल्पना आहे, तर जगातली इतर राष्ट्र हे आपल्या हिंदुस्थानच्या पाठी उभी का नाही राहिली? आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळेल की ज्या तोंडाने आपण सांगितलं की आमच्या देशामध्ये पाकिस्तान दहशतवाद फैलावतो आहे, दहशतवाद करतो आहे, आमच्या नागरिकांचे निष्पाप निरपराध नागरिकांचे तो बळी घेतो आहे, हे सांगितल्यानंतर 1 महिना 2 महिना 4 महिन्यामध्ये तुम्ही सगळं काही विसरून त्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार असाल, तर जग तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की एकदा नक्की ठरवा ना की तुम्ही पाकिस्तानचे मित्र आहात की शत्रू आहात। आणि जर का शत्रू असाल तर सगळे संबंध तोडा, मग आम्ही तुमच्या मागे उभे राहतो। नाहीतर आम्ही त्या पाकिस्तानच्या विरुद्ध उभं राहायचं आणि तुम्हीच पाकिस्तानकडे जाऊन केक खाऊ द्यायचा, ही परराष्ट्र नीती ही काय देशाला तारक आहे असं मला वाटत नाही, घातक आहे देशासाठी। नाही, पण सर काही प्रतिक्रिया अशाही उमटल्या की शिवसेनेचे देशाभिमानाचं ढोंग आहे, किंवा काहींनी असंही म्हटलं की ज्यांचं शेंदूर उडालेलं आहे त्यांनी आशा करू नये। त्यांना मी काही किंमत देत नाही, कारण अशी बकवास करणारे लोकही खूप असतात। त्यांना त्यांचा बकवास करून द्या, कारण त्यांना देशभक्ती म्हणजे काय हेच माहिती नाहीये। त्यांना फक्त खुर्ची भक्ती माहिती आहे, शहा भक्ती माहिती आहे, मोदी भक्ती माहिती आहे। त्यांनी देश वगैरे हा तर शब्दही उच्चारू नये। एकदम मी तर म्हणेन फडतूस माणसं आहेत, कोण मला माहिती नाही, पण कोणी असले तरी ते फडतूस आहेत। सर, आपल्या राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडतोय, शेतीचं नुकसान झालं आहे, अनेक शेतकऱ्यांची घरं देखील उद्ध्वस्त झाली, तरी देखील सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते। हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण अतिवृष्टी होते आहे, ढगफुटी होते आहे सगळीकडे। आता हे माझे ग्रामीण भागातलेच आमदार आणि खासदार आहेत, पंचनामे सुरू झाले असतील, पंचनामे सुरू करणार, मग त्याच्यानंतर काही असेल ते मोजके काही पैसे की त्या शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार। शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यादेखत दिसतंय, तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्यांना पैसे देणार। माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत, करायलाच पाहिजेत, पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे, पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत, काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती? याचं कारण असं की देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, करोडो। त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून, पैसे दिले कोणी, कशासाठी जाहिरात केली? छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची, ती करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील, अजूनही त्याचे होर्डिंग्ज आहेत, तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या, सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून, म्हणजे ही काय माझी पोटदुखी नाही, पण जाहिराती होत्या। हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल, तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं, काय बिघडलं असतं? म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते, ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची? ही एवढी जाहिरात केली, परत सांगतो की करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत, तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक मदत की बाबा तुझं सगळंच आता उद्ध्वस्त झालंय,
काहीतरी प्राथमिक गरज मग तुझी जी काही रीतसर पंचनामा होऊन करून जी काही मदत असेल ती आम्ही करूच, पण ही पहिली तातडीची म्हणा प्राथमिक मदत ही सरकारने द्यायला हवी होतीच. उद्धवजी, तुम्ही देवाभाऊ जाहिरातीचा उल्लेख केला, तर काल शरद पवार त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात असं म्हणाले की देवाभाऊ देशाच्या लगत जे काही घडतंय, विशेषतः नेपाळमध्ये जे झालंय, राज्यकर्त्यांना तिकडच्या घालून दिलं जनतेनं, तर या घटनांमधून काही शहाणपण शिका. सगळ्यांनीच तो शहाणपण शिकण्याची गरज आहे. केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला बघायला पाहिजे. कारण परत त्याच मुद्द्यावरती मी येईल. बांगलादेशीयांना आम्ही हाकलून देणार, त्याच बांगलादेशांबरोबर तुम्ही क्रिकेट खेळताय. त्याच बांगलादेशमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा इथे बांगलादेशी चले जेव्हा म्हणतात आणि बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधानांना राष्ट्रपतींना तुम्ही इकडे सहारा देताय. आता नेपाळमध्ये हे घडलं, पाकिस्तान तर कारवाई करतोच आहे, चीन तर टपून बसलेलाच आहे. मग तुमचं नेमकं आहे चालले तरी काय? कारण सर्वसामान्य माणूस हा शेवटी क्रांती करत असतो, नेते नाही करत, सर्वसामान्य माणूस करतो. त्याच्यामुळे हे जे काही धडे आहेत, पुढच्याच हेच मागचा शहाणा ही आपल्याकडे म्हण आहे, या सगळ्या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला. सर, आपण जर पाहिलं तर आता काही जे शिंदेकडे गेलेले जे नगरसेवक आहेत ते पुन्हा आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे. त्यांच्यासाठी तुम्ही काय तुम्ही त्यांना घेणार आहात परत का काही येत्या काही दिवसात दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे, बघा 75चे होत आहे, 75चे होत आहे. हा वाढदिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण त्यांनी घोषणा केल्या होत्या. पहिले बघा, माझे कोणी काही दुश्मन नाहीये. पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाहीत. ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण आहे, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन कोणी करू शकत नाही. आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं. 75चे होता आहेत, काही भूतकाळात घोषणा केल्या होत्या RSS अशा भूतकाळामध्ये बऱ्याच काही आता अशा आठवणही करून दिली होती. भूतकाळामध्ये अनेक त्यांनी गोष्टी केल्या होत्या. त्या सगळ्या गोष्टींची भूत आता त्यांच्या मानगुटीवर बसले. शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बोलले होते, 15 लाख रुपये येणार होते, स्मार्ट सिटी बोलले होते. या सगळ्या भूतकाळातल्या घोषणांची भूतं ही आता त्यांच्या अच्छे दिन आएंगे. त्या भूतकाळाच्या गोष्टांची भूतही त्यांच्या मानगुटीवरती आता बसली. उद्धवजी, एकच प्रश्न आहे की तुम्ही गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटला, जवळपास 2.5 तास तुम्ही एकत्र होता. असं कारण दिलं की तुम्ही मावशीची तब्येत विचारण्यासाठी विचारपूस करण्यासाठी गेला होता. आता तुमचं नेमकं काय प्रॉब्लेम काय? गेलो तरी प्रॉब्लेम, नाही गेलो तरी प्रॉब्लेम हा आहे की दोन आता मी गणपती एकमेकांना भेटतात, राजकीय चर्चा होते. आता गणपतीला मी गेलो होतो, त्यांनी बोलवलं, माझ्या वाढदिवसाला तो आला होता. गणपतीला गेलो होतो, मी किती मोदक खाल्ले सांगितले? दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे थांबा एक एक. तर मी साहजिकच आहे, मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा, येऊन भेट. तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरचं येणं जाणं सुरू झालं. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे की ऑफिशियल लवकरात लवकर योग्य वेळी, लवकरात लवकर योग्य वेळी. चला, धन्यवाद.